तुम्हाला माहिती आहे का, नेहमीची भाजी, पोळी खाऊन कंटाळा आला ना, की एक खास वाटण करायचं आणि अशा पद्धतीचा चमचमीत, दमदमीत आलू पुलाव बनवायचा. जो की खाल्ल्यानंतर घरचे आणि तुम्ही सुद्धा बिर्याणी खाणं विसरून जाल. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा, कारण अशी पुलावची रेसिपी तुम्हाला कुठेच सापडणार नाही. सर्वात आधी 1 वाटी बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचा. त्यामध्ये पाणी घालून तांदूळ 10 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा. वाटण तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर, काळी मिरी, लवंग, दालचिनी आणि हिरवी वेलची काढायची आणि थोडंसं पाणी घालून वाटण तयार करायचं. गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की जिरे, चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. त्यानंतर टोमॅटो आणि तयार वाटण घालायचं. वाटणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालायचा. पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर चिरलेला बटाटा घालायचा. तो 1-2 मिनिटं मध्यम आचेवर परतायचा. बटाटा परतून होतोय तोपर्यंत तांदळातलं पाणी काढून घ्यायचं. भिजवून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा. मसाल्यासोबत मिक्स करून 1-2 मिनिटं परतून घ्यायचा. त्यानंतर ज्या वाटीने मोजून तांदूळ घेतला होता, त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. एकदा मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर 1 शिट्टी करायची. गॅस बंद करून कुकर थंड करायचा आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त मोकळा सुटसुटीत अगदी दुप्पट-तिप्पट फुललेला तांदूळ असा हा पुलाव बनून तयार झालाय. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा आणि फॉलो करा.